मामा जर आपण बघितलं तर एफडीए आणि पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केलेली आहे. दूध भेसळचं एक मोठं रॅकेट समोर आलेलं आहे. 24 जणांना यामध्ये अटक केलेली आहे. हे दूध संकलन करत होते, तिथंच भेसळ अशा पद्धतीने करत होते. मोठ्या मोठ्या डेअरीजला हे सगळं जात होतं. हे आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे तुमच्याच पक्षातील काही लोक याच्यामध्ये आहेत. जर नाव घ्यायला झालं तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं जे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत विष्णू हिंगे यांचा पुतण्या हे सगळं रॅकेटचं सूत्रधार आहे. म्हणजे अर्थात ह्याच्या मार्फत हे सगळं सुरू होतं. मामा, एकीकडे तुम्ही जिल्ह्याचे एवढे मोठे नेते आहात आणि तुमच्याच पक्षातील लोक अशा पद्धतीने लोकांच्या जीवाशी खेळतायत. निश्चित प्रकारे आपण जो प्रश्न विचारला, खरं तर दुधाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो आणि चांगल्या प्रकारचं त्या व्यवसायामध्ये तो माझा शेतकरी कष्ट करून मेहनतीने चांगल्या प्रकारचे त्याला दुधामध्ये पैसे मिळतात. त्याला त्या पैशातून त्याचा रोजचा बाजार, भाजीपाला, रोजचा किराणा मालापासून त्यातनं त्याचा उदरनिर्वाह होतो. परंतु या बाबतीमध्ये निश्चित मी खरं सांगतो, तो कुठल्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा दुधात भेसळ करणारा हा निश्चित प्रकारे मी म्हणेल खूप मोठा, तो मी त्याला अतिरेकी मानणार नाही, परंतु खूप मोठा एक दरोडेकर मानण्यापेक्षा त्याला म्हणजे त्याला काय उपमा द्यावी ती कमी आहे. परंतु निश्चित प्रकारे असे कोणीही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, दुधात भेसळ करणाऱ्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि अशी शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे की पुन्हा असं कोणाचं धाडस दुधामध्ये भेसळ करण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. इतक्यापर्यंत त्याची निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करेल. मोठमोठ्या डेअरींना जातं, तुमच्याकडे सोनाईला सुद्धा मध्यंतरी रेड झाली होती. त्याचा पुढे काय म्हणजे काय आव्हान बाकीच्या गोष्टी बाहेर आल्या नाही. असं तिकडे मी जातं का? तुम्ही कृषी मंत्री म्हणून कधी हे बघितलं का, काय आहे नक्की हे दूध? नाही, या बाबतीमध्ये मला आपल्याला माहिती आहे की बातम्या यातनं आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजत होत्या. म्हणून मगाशी म्हणलं की ह्या बाबतीमध्ये कुणीही कुठल्या पक्षाचा असला, दुधात भेसळ करणारा कुणी असला तर त्याच्यावरती निश्चित प्रकारे शासन कठोरात कठोर कारवाई करेल. कधी आपण चेक ठेवलं का, एवढं दुधाचं संकलन होतं आणि एवढं दूध मार्केटमध्ये येतं कुठून? हे 100% या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आता सरकार पाठीमागं कदाचित थोडंही झालं असेल, पण इथनं पुढं नक्की या बाबतीमध्ये लक्ष देईल. कारण का शेवटी हे दूध लहान मुलांना, गरोदर मातांना, आमच्या वयोवृद्ध ज्येष्ठांना ते दूध पितात आणि त्यातनं त्यांना कुठंतरी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यातनं ही करत असतात. परंतु असं जर कोणी करणार असेल तर नक्की एक ते चुकीची गोष्ट आहे आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे अशा लोकांना कुठंतरी ठेचून काढलं पाहिजे. पॉलिटिकल प्रेशर सुद्धा दिसतंय पोलिसांवर, काही म्हणजे अटक करायला उशीर सुद्धा या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी जाहीर केलेलं आहे. या बाबतीमध्ये आम्ही कुणाचाही, तो कुठल्याही कार्यकर्ता पक्षाचा असला, कुठलाही किती मोठा नेता असला, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू आणि त्याप्रमाणे आज कारवाई केलेली आहे. यातला जो आरोपी आहे सुशांत हिंगे, याचे जे काका आहेत विष्णू हिंगे, हे कात्रज दूध डेअरीवरती संचालक म्हणून देखील अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. याचा अर्थ कात्रज दूध डेअरीज मध्ये देखील अशा पद्धतीने हा सर्व कारभार सुरू आहे का? नाही, कात्रज दूध डेअरीची तपासणी पण झालेली आहे, तपासणी पण केलेली आहे. या बाबतीमध्ये कात्रज दूध डेअरीला माझ्या माहितीप्रमाणे क्लीन चिट मिळालेली आहे. सोनाईचं काय झालं? सोनाईचं मला काय माहिती घेतली नाही. माहिती ऐका ना, मला माहिती मिळाली नाही. आता मी ती एकच सांगितलं ना, जो कोण दोषी असेल, म्हणजे माझं काय म्हणणं आहे, कुठल्या एखादा माझ्या ऐका नाही, या बाबतीमध्ये कुणीही जो यात दोषी आढळला, तपासामध्ये चौकशीमध्ये दोषी आढळला, त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, त्याला आम्ही सोडणार नाही. नाही, माहिती म्हणत नाही मी तुम्हाला की ह्यामध्ये चौकशीमध्ये, तपासामध्ये जो कोण दोषी आढळल त्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, त्याला आम्ही सोडणार नाही. आणि असं सोडणार नाही की परत भविष्यामध्ये असं कुणी हा दुधामध्ये भेसळ करणार नाही. किती ठिकाणी असं सगळं सुरू असेल? मग आता सुरुवात तर झालेली आहे, नाही, सुरुवात तर झालेली आहे. आता हळूहळू सगळंच रॅकेट बाहेर येईल आणि त्यामुळे निश्चित प्रकारे आपल्या सगळ्याला एक माहिती आहे की या बाबतीमध्ये त्यांची एकदा कारवाई झाल्यानंतर दुसरी कोणाची हिंमत होणार नाही.